आज आपण बनवतोय डाळींपासून बनवलेले फुनके किंवा भेंडके। तर अशी टेस्टी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। चला मग व्हिडिओला सुरुवात करते। हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। तर इथे मी 1 वाटी तुरीची डाळ आणि त्यासोबत अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही अर्धी वाटी मुगाची डाळसुद्धा घालू शकतात, पण मी 2 डाळींचेच करून दाखवते तुम्हाला आज। आणि याला आपल्याला ओव्हरनाईट भिजत घालायचे। तुम्हाला संध्याकाळी करायचे असले तर तुम्ही सकाळी भिजत घालू शकतात। म्हणजे 7 ते 8 तास चांगलं आपले ह्या डाळी भिजल्या पाहिजेत। तर 7 ते 8 तासानंतर बघा आपली डाळी छान भिजलेल्या आहेत। मी यांना एका चाळणीमध्ये काढून घेते। यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपल्याला मिश्रण हे दळायचं असतं तेव्हा पाणी न घालता आपल्याला हे दळायचं असतं। आणि मिक्सरमध्ये हे छान फिरवून घ्यायचं। यासाठी लागणारा मसाला म्हणजे काय, तर मी थोडं अद्रकचं तुकडं, मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आणि बघा आपलं हे जे डाळी आहेत त्यासुद्धा वाटून झालेले आहेत न पाणी घालता। आता हे मिश्रण सर्व एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे, मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीरचा, ते घातलं। मसाला, हळद आणि खूप सारे धना पावडर। आणि तुम्ही जेवढी कोथिंबीर किंवा धना पावडर यामध्ये घालाल ना, तेव्हा तेवढी या भेंडक्यांची चव खूप छान लागते। चवीनुसार मीठ घालते आणि यामध्ये कांदा, बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालते। यामध्ये चिवईची भाजीसुद्धा घालतात, खूप छान लागतात। चिवईच्या भाजीचे भेंडके खूप छान लागतात। आणि वरून अजून मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घातली। आणि हे सगळं मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिश्रण मिक्स होतं तिथपर्यंत मी एका साईडला पाणी ठेवलेलं आहे। आणि हे पाणी छान उकळू द्यायचं आहे। त्यावरती मी चाळणी ठेवली आणि त्याला तेल लावून घेतलं। आपल्याला भेंडके करताना हे खूप मोठ्या साईजमध्ये नाही करायचे, तर अशा मीडियम साईजमध्ये करायचे, जेणेकरून ते छान वाफवले जातात। जर खूप मोठी साईज केली तर भेंडके व्हायलासुद्धा वेळ लागतो आणि मधून ते कचवट राहतात। त्यामुळे अशा मीडियम साईजमध्येच भेंडके करायचे आहेत। आणि बघा पूर्ण असे आपले भेंडके किंवा फुनके म्हणतात कुठे कुठे, तर हे छान असे पूर्ण चाळणीमध्ये ठेवलेले आहेत। एक 15 ते 20 मिनिटानंतर चेक करून बघायचे। तर बघा आपले भेंडके खूप छान झालेले आहेत। आणि बघा किती छान असे लसलसीत आपले हे भेंडके दिसत आहेत। चवीला अतिशय वेगळी आणि खूप छान अशी रेसिपी आहे। कधीतरी आपल्याला असं पारंपरिक पदार्थ खाण्याची इच्छा होते, तेव्हा हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकतात। आणि भेंडक्यांसोबत कढी, ताकाची कढी, भेंडके अतिशय छान कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतं। तर बघा गरमागरम इथे कढीसुद्धा आपली रेडी आहे। आणि भेंडके तर बघा यांना खाताना असे चुरून घेतात आणि यामध्ये तेल घालून खातात। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।